कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने नागपुर में होने वाले ओबीसी मोर्चे को ऐतिहासिक करार देते हुए राज्य सरकार पर तीखा हमला बोला है। उन्होंने कहा कि 2 सितंबर का काला जीआर सरकारी निर्णय रद्द किया जाना चाहिए, क्योंकि यह ओबीसी समाज के अधिकारों पर सीधा आघात है। सरकार ओबीसी समाज के गले पर फांसी का फंदा डालने का काम कर रही है, ऐसा आरोप वडेट्टीवार ने लगाया। उन्होंने बताया कि इस मोर्चे में लाखों की संख्या में लोग शामिल होंगे। ये किसी एक पार्टी का आंदोलन नहीं, बल्कि पूरे ओबीसी समाज का हक आंदोलन है। उन्होंने कहा कि महाराष्ट्र के विभिन्न हिस्सों से ओबीसी नेता, सामाजिक संगठन और विशेषज्ञ इस मोर्चे में शामिल होंगे और समाज को मार्गदर्शन करेंगे। इनवीसीएन न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट। आशा फैल रही है और कुछ युवा आत्महत्या जैसे कदम उठा रहे हैं। उन्होंने युवाओं से अपील की है कि वे हताश न हो, क्योंकि उनके हक के लिए ये लड़ाई जारी है। उन्होंने आगे कहा कि लाड़की बहन योजना के नाम पर सरकार सामाजिक न्याय और आदिवासी विभाग का निधि इस्तेमाल कर रही है। धर्मराव बाबा और घायवळ प्रकरणों पर बात करते हुए सरकार पर भ्रष्टाचार और गुंडा राज को बढ़ाने का आरोप लगाया है। नाही, असं आम्ही कोणालाही काही पत्रिका निमंत्रण पत्रिका द्यायला इथे काही कोणाचं लग्न नाही ना, बारसाई नाही, त्यामुळं इथे ओबीसी समाजाचा मोर्चा आहे। समाजाला इथे येण्याला कोणालाही बंधन नाही। जो ओबीसी हिताच्या रक्षणाचं बोलेल त्याला इथे येण्यापासून कोणी थांबवण्याचं काही कारण नाही। त्याने खुशाल यावं, सहभागी व्हावं। हे काही मोर्चा मी एकटा नेतृत्व करत नाही, समाज नेतृत्व करतोय। मी एक कार्यकर्ता म्हणून, ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय। एवढंच या ठिकाणी माझी भूमिका नाही। मी सांगितलं की आम्ही सगळ्यांनाच या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी ओपन आहे। आम्ही जाहीर आव्हान केलं आहे। इथे पक्ष नाही, इथे संघटना नाही, इथे कुठलं बंधन नाही। हे ओबीसी आहे, इथे पक्षाचा काही मोर्चा नाही आहे। त्यामुळे ज्यांना ज्यांना यायचं आहे त्यांनी सर्व नेत्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावे। पुनश्च तुमच्या माध्यमातून मी आव्हान करतोय। नाही, फार भाषण नाही, एक समाजाचे नेतृत्व करणारे 5 भाषण 15-15 मिनिटाचे असतील आणि आभार मी मानेल, कारण जनतेने एवढ्या मोठ्या प्रमाणात ओबीसीच्या लढाईमध्ये सहभागी झाल्यामुळे आभार मानावं अशी माझी इच्छा आहे। या पलीकडे कुठल्या काही फार मोठ्या राजकीय नेत्यांची भाषण व्हावी आणि ते कुठेतरी आंदोलन भरकळावं अशी आमची इच्छा नाही। आम्हाला काहीही नको आहे। आम्हाला आमच्या हक्काचं संरक्षण हवं आहे आणि हा काळा जीआर रद्द करावा, एवढीच आमची मागणी आहे। मला वाटतं की काँग्रेस काय, भाजपचे पण येतील, काँग्रेसचे पण येतील, राष्ट्रवादीचे येतील, अशी मला अपेक्षा आहे। त्या सरकारनं आता जागोजागी काउंटर लावले पाहिजेत आणि गुन्हेगारांना या ठिकाणी शस्त्र परवाना मिळण्यासाठी गृह राज्यमंत्र्यांची नियुक्ती केलेली आहे। खुशाल यावं आणि त्यासाठी माझ्याकडून प्रमाणपत्र घेऊन जावं अशी जाहिरात आणि काउंटर हे जागोजागी महाराष्ट्रात लावले पाहिजेत। म्हणजेच गुन्हेगारांना शस्त्र परवाना देताना कुठेही अडचण येणार नाही आणि त्यांची गुन्हेगारी बिनधास्तपणे त्यांचा व्याप वाढवता येईल आणि जनतेला धाक दपटशा देऊन निवडणुकीमध्ये त्याचा उपयोगही करता येईल। अशा प्रकारची नवी पद्धत महाराष्ट्रात सुरू करावी, म्हणजेच गुंडांना पूर्णतः संरक्षण मिळेल, आत्मसंरक्षणासाठी शस्त्र मिळेल। यासाठी या योगेश कदम नावाच्या गृहमंत्र्यांची परमनंट नियुक्ती करावी आणि गुन्हेगारांना तुझंच एवढंच काम आहे हे सांगावं की बाबा तू एवढंच काम कर, अशी परिस्थिती महाराष्ट्रात आलेली आहे। हे बघा, हे घायवाडाच्या डोक्यावर कोणाचा आशीर्वाद होता हे जरा सत्ता पक्षातील भाजपच्या एका नेत्यांनी जो काही काळ पुण्याचा पालकमंत्री म्हणून राहिला आहे, त्या नेत्याला विचारलं तर ते सर्व तो कुणामुळे मोठा झाला, कशामुळे मोठा झाला, कोणीही मोठं केलं आणि हे जे काही योजना पुन्हा एक नवीन महाराष्ट्रात आणली पाहिजे, लाडकी बहीण योजना आणली, तसे आता महायुती सरकारनं लाडका गुंड आणि त्यांना फिक्स मानधन म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी सोपं काम, तर लाडका गुंड योजना आणावी आणि महाराष्ट्रामध्ये गुंडांचं पालन पोषण करणारी एकमेव आमची महायुती सरकार आहे म्हणून जाहिरात द्यावी
तर महाराष्ट्रामध्ये आनंद राहील आणि शांतता राहील असं मला वाटतं। INVCN न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।